ओएस न्यूज प्रवास सत्याचा। निमगाव कोऱ्हाळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारानं जोर धरला असून धनंजय पाटील म्हणजेच वैभव पाटील हे सुजय पर्व नवनिर्माण परिवर्तन पॅनलच्या वतीनं सरपंच पदासाठी उमेदवारी करत आहेत। त्यांचा अनुक्रमांक 5 असून चिन्ह कपाट आहे। अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्याच दिवसापासून वैभव पाटील यांना मतदारांनी दिला असून एक आश्वासक चेहरा, विश्वास निर्माण करणारा चेहरा, जनसामान्यांना सहज उपलब्ध होणारे तरुण तडफदार युवा नेतृत्व म्हणून वैभव पाटीलांकडे मतदारांचा पाहण्याचा दृष्टिकोन असल्याचं चित्र आहे। तर महिला भगिनींनी देखील पुढे येत वैभव पाटील यांना सरपंच करणार असल्याचा निर्धार केल्याचं दिसून येत आहे। याआधी सत्ता उपभोगलेल्या सत्ताधाऱ्यांच्या सुरू असलेल्या चिखलफेकीत विकासाच्या मुद्द्यावर तसेच मतदारांना देणार असलेल्या सुविधांना आपल्या जाहीरनाम्यात प्रथम प्राधान्य देत जाहीरनामा थेट फ्लेक्स बोर्डवर लावत आपला पारदर्शीपणा स्पष्ट करणाऱ्या वैभव पाटील यांना मोठा प्रतिसाद लाभत आहे। या प्रचारादरम्यान मतदारांना सर्वात जास्त भावलेला मुद्दा म्हणजे सरपंच नव्हे तर जनतेचा सेवेकरी असा दृष्टिकोन याआधी कोणत्याच सरपंचानं ठेवला नसल्याने वैभव पाटील यांच्या सेवेकरी म्हणून काम करण्याचा विचार मतदारांना चांगलाच भावल्यानं सुजय पर्व नवनिर्माण परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांचा विजय हा निश्चित मानला जात असल्याचं विशाल गोसावी यांनी सांगितलंय। नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो, सध्या ग्रामपंचायत निवडणूक 2023-2028 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे। याच्यामध्ये अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करत आहेत, परंतु आपल्याकडे सुजय पर्व नवनिर्माण परिवर्तन पॅनलचे आपले अधिकृत उमेदवार, आपले सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार श्री वैभव सुभाष पाटील म्हणजेच आपले लाडके धनुभाऊ हे सरपंच पदासाठी उभे आहेत। आत्तापर्यंत आपण धनुभाऊंच्या बाबतीत जर बघितलं तर साधारण कोविड काळापासून म्हणजे 2019 किंवा त्याच्या अगोदरपासून त्यांचा जनसंपर्क खूप चांगल्या पद्धतीने आहे। गोरगरीब जनतेत ते अतिशय धडाडीने एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी एखाद्या कोणत्याही प्रकारचं असं काम असेल की जिथे गोरगरीब जनतेला फार त्यांच्या रोजीरोटीपर्यंत किंवा त्यांच्या अतिशय महत्त्वाचा हॉस्पिटलचा मुद्दा असेल, कोणत्या प्रकारचा असेल किंवा शैक्षणिक कामी कुणाचं ॲडमिशन घेऊन येण्याचं असेल, असे अनेक मुद्दे धनुभाऊंनी 2019 पासून किंवा त्याच्या अगोदरपासून तसंच आत्तापर्यंत खूप वेगवेगळ्या पद्धतीने अतिशय यशस्वीपणे मांडलेले आहेत, यशस्वीपणे त्याला हाताळलेलं आहे। आणि एक आपल्याला लक्षात येते की खूप चांगल्या पद्धतीने आत्तापर्यंत त्यांचा जनसामान्यांमध्ये वावर असल्यामुळे ज्यावेळेस आपण मतदारांकडे जातो, सरपंच पदाचे उमेदवार ज्यावेळेस धनुभाऊंचं नाव कळतं किंवा धनुभाऊ समोर जातात त्यावेळेला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो। आणि एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक आश्वासक चेहरा की एक नेहमी सगळ्यांच्या तोंडून एक ऐकायला मिळतं की आश्वासक चेहरा आहे, कुठेतरी एक विश्वासाचं वातावरण त्यांच्याकडे बघितल्यानंतर मतदार जेवढे आहेत त्यांच्याकडनं येत आहे। म्हणजे एवढं चांगल्या प्रकारे तळागाळातनं ज्यावेळेस मतदार म्हणतात की एक आश्वासक चेहरा, त्यावेळेस निश्चितच काम करण्याची उमेद पुन्हा एकदा तयार होते किंवा ती निरंतर चालूच आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे की धनुभाऊंचं म्हणजेच वैभव सुभाष पाटील हे सरपंच पदाचे अतिशय दमदार आणि चांगल्या प्रकारचे उमेदवार आहेत। त्यांना खूप चांगल्या पद्धतीने भरघोस अतिशय जास्त मतांनी आपण मतदान करून आपण भरघोस मतांनी विजयी करावे ही माझी सर्व मतदान बंधू आणि भगिनींना विनंती आहे। जसं की आपण बघतोय धनुभाऊंचे म्हणजेच वैभव सुभाष पाटील यांचे क्रमांक 5चे कपाट हे सरपंच पदाचे चिन्ह असून आपण वेळोवेळी सांगत आलो, प्रत्येक मतदारांना आपण विनंती करत आलो की नवीन आश्वासक चेहरा तुम्ही म्हणताय तर त्यांना नक्कीच संधी द्या। परंतु हे सर्व होत असताना धनुभाऊंनी किंवा वैभव सुभाष पाटील यांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीने असलेल्या जे आपण विकास कामं म्हणतो आतापर्यंत सर्वजण सांगत आले, परंतु ते कुठंतरी लेखी स्वरूपात असायला पाहिजे ही त्यांची कल्पना होती। खूप दिवसांचे बोलतही होते, त्यांनी ते लेखी स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केलाय। तर त्याच्यामध्ये एक त्याच्यातला भावलेला मुद्दा किंवा भावलेली एक गोष्ट म्हणजे फार महत्त्वाचा शब्द आहे सेवेकरी। तर आतापर्यंत आपण सेवेकरी हे फक्त कुठंतरी एखाद्या मंदिरात ऐकत होतो किंवा आपण वेगवेगळ्या ठिकाणी जेवढे धार्मिक स्थळ आहेत तिथं ऐकत होतो। सेवेकरी म्हणजे काय तर निस्वार्थी काम करणारा असलेला भक्त, आणि नक्कीच हा तुमचा सेवेकरी आहे। याचा अर्थ ग्रामपंचायतला आपण मंदिर म्हणून मानलेलं आहे, त्या पद्धतीने ती पवित्रता ते राखण्याचा नक्कीच प्रयत्न करतील असे आपण सगळ्यांना एक विश्वास वाटतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर ते सेवेकरी म्हणतायत तर निश्चितच आपण त्यांना तुमची सेवा करण्याची संधी द्यावी, त्यासाठी त्यांना भरघोस मतांनी विजयी करा आणि आपली सेवा करण्याचा, आपल्यासोबत किंवा आपल्यासाठी काम करण्याची त्यांना संधी द्यावी
हे पुन्हा एकदा आपल्याला एक विनंती करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की पुन्हा एकदा धनुभाऊंचा म्हणजेच वैभव सुभाष पाटील यांचे क्रमांक 5चे जे चिन्ह आहे, सरपंच पदाचे जे चिन्ह आहे कपाट, याला आपण याच्या समोरील बटन दाबून धनुभाऊंना भरघोस मतांनी विजय करा अशी पुन्हा एकदा विनंती. आमचे मित्र धनंजय उर्फ वैभव सुभाष पाटील हे उभे आहेत. ते सरपंच पदासाठी त्यांचे चिन्ह आहे कपाट आणि एकदा त्यांना संधी द्यावे आणि आम्ही त्या संधीचं सोनं करून दाखवू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या कातोरे पाटील परिवाराकडून जनतेला आवाहन करतो की त्यांनी भरघोस मताने विजय करावे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द. 2023 निमगाव ग्रामपंचायत इलेक्शन सुरू आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय डॉक्टर खासदार सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमचा सुजय पर्व नवनिर्माण परिवर्तन पॅनलच्या वतीने गेल्या 6-7 दिवसापासून आमचा अतिशय चांगल्या प्रकारे जनतेचा आम्हाला कौल दिसत आहे आणि जनतेचा कौल दिसायचं यामागं कारण पण आहे. ज्यावेळेस मला या गावामध्ये कोणतंही पद नसताना मी गावात अनेक घटकांपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम माझं सुरू होतं. कोविडच्या काळामध्ये सुद्धा अनेक समाजाच्या गरजा पूर्ण करण्याचं काम मी माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने करत होतो. त्याचप्रमाणे आज सुद्धा आम्ही अनेक ठिकाणी लोकवस्तीमध्ये प्रचार करत असताना जनतेचा जो कौल आलेला आहे, जनतेने आजच सांगितलेला आहे तुमचा विजय नक्की आहे, कारण तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जनतेचा नवा चेहरा आहे. आणि आम्ही जो आज जो अजेंडा दिलेला आहे त्या अजेंडाप्रमाणे आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे गेल्या सुरुवातीच्या 15 ते 20 दिवसाच्या आत आम्ही ज्यावेळेस ग्रामपंचायत आमच्या ताब्यात येईल त्यावेळेस आम्ही ग्रामपंचायत ताब्यात आल्यानंतर प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक घरातल्या समाजाचे प्रश्न जाणून घेणार आणि त्या प्रश्नावर आम्ही त्या व्यक्तीचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहणार. नक्कीच आजपर्यंत ग्रामपंचायतचे जे कामं असतील कोणतंही पद नसताना ते काम पूर्ण करण्याचं काम केलं. तसं मी जाहीरनाम्यात दिलेलंच आहे की सुरुवातीच्या 15 दिवसामध्ये प्रत्येकाच्या दारात जाऊन त्यांची समस्या जाणून घेऊन प्रत्येकाच्या दारात येऊन ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. सरपंच नव्हे तर सेवेकरी म्हणून मी तुमच्या प्रत्येक कामाचा आढावा घेऊन ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच पद नसतानासुद्धा तुमचं काम पूर्ण केलं तर नक्कीच तुम्ही ज्यावेळेस सेवेकरी म्हणून त्या ठिकाणी बसवणार तर त्या ठिकाणी नक्कीच मी तुमचं काम पूर्ण करून ते पण कोणतंही ग्रामपंचायतीचं तुमचं काम असतील ते नक्कीच माझं कर्तव्य म्हणून ते मी पूर्ण करण्याचं काम प्रत्येक जनतेचं प्रत्येक समाजाचं पूर्ण करण्याशिवाय ते थांबणार नाही.